शेळीपालक बंधूंनो, तुम्ही एक लक्षात ठेवायचं आहे बरं का. जर समजा पिल्लाला दूध पचलंय का नाही किंवा पिल्लाची प्रकृती चांगली का नाही, एकाच गोष्टीत ओळखून घ्यायची बरं का. पिल्लू दूध पिल्यानंतर पिल्लानं जर लघवी किंवा संडास केली, दोन्हीपैकी कुठलीही प्रक्रिया करू द्या बरं का, लघवी किंवा संडास जर केली तर असं समजायचं त्या पिल्लाला जे केलंय त्यानं जे क्रिया केली ते सगळी त्याला पचलेली. त्याच्यानंतर सांगतो, कितीही कुठल्याही परिस्थितीमध्ये कितीही मरतुकडं जरी पिल्लू असलं तरी ते जर तुम्हाला वाचवायचं असेल तर फक्त 2-3 कामं तुमच्या लक्षात अनुभवानं सांगतोय बरं का. 2-3 कामं फक्त तुमच्या लक्षात राहू द्या. डिलिव्हरी झाल्याबरोबर त्या पिल्लाची नाळ टिंक्चर आयोडीनमध्ये बुडवा. एका टोपणामध्ये टिंक्चर आयोडीन घ्यायचं आणि किमान 2 दिवस ते नाळ चांगली त्या टिंक्चर आयोडीनमध्ये बुडवायची. हे पहिलं काम करायचं बरं का. आणि दुसरं काम त्याला रोज तुम्हाला सांगतो, ही 1 मिलीबिऑन आणि त्याच्यासोबत हे 2 मिली असणारं पिंकू ग्राईप वॉटर, एवढं फक्त तुम्ही रोज नित्यनेमानं रोज 1 वेळा पाजलं तरी अतिउत्तम. एवढं जर तुम्ही कंटिन्यूमध्ये जर 15 दिवस केलं, आणि त्या शेळीला दूध बी पाहिजे बरं का, थोडंफार दूध पाहिजे, शेळीला खुराक थोडा प्रॉपर दिला तर चालेल. आणि त्याच्यानंतर एवढी जर काळजी तुम्ही जर घेतली, तुमचं पिल्लू कितीही वीक असू द्या, कितीही कसलंही असू द्या, कुठल्याही परिस्थितीत असू द्या, 100% सांगतो ते पिल्लू मरणार नाही. फक्त तुम्ही एवढी काळजी घेतली पाहिजे. तर मंडळी, धन्यवाद.